मविप्र समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या जन्म उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। प्राध्यापक हंकारे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थित किशोरवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या मनाला स्पर्श केला। वाढता व्यभिचार, व्यसनाधीनता, मोबाईलचा अतिवापर इत्यादी समस्यांमुळे समाजात अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत। आजच्या किशोरवयीन मुलामुलींचे वागणे अत्यंत बेफिक्रीचे होत चाललेले आहे। अशा वागण्यातून अनेक सामाजिक प्रश्न गंभीर स्वरूपाचे बनत चाललेले आहेत। याचे स्मरण हंकारे यांनी करून दिले। अशा परिस्थितीत सर्व मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या त्यागाचे सतत स्मरण केले पाहिजे असे आवाहन सर्व उपस्थितांना केले आहे। मुलांनी आई-वडिलांच्या यातना, त्याग, आपल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची धडपड लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व निर्णय घेतले पाहिजेत। आपल्यावर झालेले संस्कार ही आपली शिदोरी असते। त्या शिदोरीचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात केला पाहिजे। आईवडील आपल्यासाठी कष्ट घेत असतात, त्या कष्टाचे स्मरण आपण सतत ठेवले पाहिजे। या स्मरणामुळेच आपल्याकडून काहीही चुकीचे घडू शकत नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या कर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन करून झाले। न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले। उपशिक्षक BL बिलोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आहे। मविप्र संचालक व कार्यक्रमाचे आयोजक अमित बोरसे यांनी आपल्या मनोगतातून समाजातील ढासळत चाललेली मूल्ये व्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली। आजच्या विद्यार्थ्यांना प्रबोधनपर व्याख्यान देऊन समाज परिवर्तन घडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। आजच्या शाळा महाविद्यालयातून केवळ अभ्यासक्रमाचे धडे न शिकवता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असले पाहिजे असे मत मांडले। त्यासाठी आजचे व्याख्यान हा एक छोटासा प्रयत्न आहे। नांदगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SN शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। या कार्यक्रमासाठी मविप्र संकुलातील सर्व स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, मविप्र सभासद, पत्रकार, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक संघटनांची प्रतिनिधी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनराज काकळी, डॉक्टर JD पवार, प्राध्यापक AP भोसले यांनी परिश्रम घेतले। DM फणसे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉक्टर संजय मराठे यांनी केले। पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। माझा बाप माझ्यासाठी नागडा उघडा राहिला, पण माझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवला। माझा बाप उपाशी राहिला, पण मला पोट भरून अन्न खायला घातलं। हा बाप मात्र पोरी तू विसरत चाललीस बघ। हा बाप मात्र तू पोरी विसरत चाललीस। तुम्ही चालू केलाय संघर्षाचा आहे का? संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला आलाय, माझ्या वाटेला आलाय तो संघर्ष। वयाच्या 5 वर्ष असताना वडील माझे ऍक्सिडेंट मध्ये एक्सपायर झाले आहे। सगळ्या परिस्थितीत जातोय, पण जो संघर्ष माझ्या वाटेला आलाय तो तुमच्या वाटेला येऊ नको असं मला मनोमन वाटतं। काय करत होते धनराज काकळी सर इथं आहेत, त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल। काल घरी गेले नाही, इथं थांबले। तुम्ही सकाळी 5-6 वाजता येणार, त्यांना म्हटलं घरी जाऊ नका, इथे थांबा। बिलोर सर असतील, सगळा स्टाफ, या तालुक्यातला सगळा स्टाफ राबतोय 8-10 दिवसापासून। कोणी वाहतूक व्यवस्था करते, कोणी प्रत्येक मुलं कशी आणता येईल, पालकांपर्यंत पालक जास्तीत जास्त कशी येता येईल, मुलं कशी येता येईल, काय म्हणजे हा प्रोग्राम जर जास्त गर्दी आली तर ना शिक्षकांचं इन्क्रिमेंट वाढणार आहे की मला काही पगार चालू होणार आहे। परंतु हे सर्व परिवर्तन जर करायचं असेल तर हे फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो। आणि आजच्या कार्यक्रमानंतर जाता जाता मी तुम्हाला एकच सांगतो, आजच्या हंकारे सरांच्या व्याख्यानानंतर 5% जरी मुलींचं चुकीचं पडलेलं पाऊल जर मी थांबवू शकलो तर मी स्वतःला धन्य मानेन। 5% आई वडील ज्या मुलींचं चुकीचं पाऊल पडणार आहे ते थांबलं आणि त्यांच्या डोळ्यात येणारे अश्रू जर मी थांबवू शकलो तर मी स्वतःला धन्य समजेल। आणि आमच्या आव्हानाला मान देऊन सगळे आमचे पत्रकार बांधव इथं मोठ्या संख्येने उपस्थित झाले, सभासद आले, सर्व पालक वर्ग आले। मी सतत तुम्हाला सर्वांना नमन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मविप्र।